हे संकेत, जा दे कंदील आबाजी लावा दे. हो कंदील आबाजी आहे का हो घरी? कोण रे? हो आबाजी याव इकडं. हे आपली दत्त जयंतीची वर्गणी चालू आहे. वर्गणी आहे ना वर्गणी. बापरे आतापासूनच वर्गणी का रे? अबे 14 तारखेला होते ना दत्त जयंती. आबाजी राहिलेच किती दिवस आता, मग आज निसपूस करायला लागत का? आणखी आपल्या पुऱ्या गावात फिरायचं म्हटलं की 2-3 दिवस जाते ना. जेवणात आयटम कोणकोणते आहे रे? तेच आपलं पुऱ्या आणि बुंदी आणि आलूची भाजी, मस्त रस्सा भाजी आणि मसाले भात. अबे जरा बदलत जाणार आयटम. कधी जिलेबी ठेवायची, कधी काही ठेवायचं, वेगवेगळे आयटम ठेवायचे. एखाद्या वेळी गुलाबजामुन ठेवायचे मस्त. यावर्षी पनीरची भाजी ठेवायला होती मस्त. कनील बुडा म्हणा हात जोडा बा. 500 रुपये वर्गणी नाही देणार आणि हॉटेलसारखी ऑर्डर देऊ राहिला. हे ठेवायचं आणि ते ठेवायचं, तिथं करायला लागले करू लागले ना म्हणा, मग माहित पडते. हो आबाजी आपल्या पूर्ण गावाची पंगत असते ना. एवढ्या मोठ्या यायला ते पनीरची भाजी हे ते जमल का एवढं बजेट? मग आता आपलं हाय हे काय चुकीचं आहे का? मस्त आहे ना. मस्त पुऱ्या राहते, मस्त रस्सा भाजी राहते मस्त. हा मसाले भात आहे मस्त. तर आणा तुम्ही वर्गणी द्या. किती फाळाची तुमची? काय किती फाळाची? 2001 फाळाची काय बापा? का बांधकामाची वर्गणी होय का? पंक्तीची होय ना. 500 ची फाळ. आणि गहू देतो, गहू घेऊन जाते. पायलीभर गहू देतो. मी म्हटलं ना बुडा 500 वरती देत नाही. बरं आणा गव्हाना काय देतात ते? गव्हाना ते कट्टा टाका त्याच्या आणि ते आणा ते पैशाना पावती फाळून देतो तुम्हाला. चला पट्टो घ्या ते गहू टाकून घ्या त्या पोत्यात आणि चला लवकर तिकडे. चला लवकर पटापट झालं पाहिजे आपल्या ते. चला हो काका, सकाळपासून राजू वर्गणी मागून मग दमलो ना आपण. आणखी आता घरी झाला की उशीर होते आपल्याला. जरा एक एक गोळा खाऊ नाही तर हॉटेलात एक एक गोळा खाऊ. गोळा जरा एक एक. अबे वर्गणीचे पैसे आहे ना ते. वर्गणीचे पैसे खर्च करत असते का? भूक लागले ना मला किती वेळच्या. मग घर झाला आणखी ते कट्टे न्यायच्या इकडचे हे कट्टे. आता हे सगळे भरलेले कट्टे बी घरी न्याय लागते आपल्याला. उशीर लागते ना. जाऊ दे ना आम्ही चालू बा घरी. मी घरून नाश्ता करून येतो बा, जेवण येतो, मग काहीतरी खाऊन येतो आम्ही. एकदा घरी गेले की घरून येते का हे वापस? हेच तर धरून बांधून आण लागते. वर्गणी मागायला म्हटलं की कोणी हजर नाही, तयार येत नाही. हा पंक्तीच्या दिवशी मग एपरी हजर होते सगळे. बरं चला मायकून चालतो तुम्हाला. एक एक गोळा मायकून खाऊन एक वाटल्यास मग हे आपले सगळे कट्टे गिट्टे घरी नेऊ लागा. सगळे हे झाल्यावर मग आपण चला झाला आता जसं तर आले हे 10-12 घरी घेऊन येऊ. झालं आपलं मोकळं होते मग सगळं. तर चला मंडळी, आमच्या गावात 14 तारखेला दत्त जयंतीचा मोठा उत्सव आहे. त्या उत्सवानिमित्त महाप्रसादासाठी तुम्ही सर्वांनी येण्याची कृपा करावी. आणि संध्याकाळच्या रात्रीची महापूजा असतात. त्या महापूजेचे व्हिडिओ तसेच शोभायात्रेचे सुद्धा व्हिडिओ आपण नंतर पुढे टाकूच. पण तुम्ही सगळ्यांनी महाप्रसाद घ्यायला येण्याची कृपा करावी. तसेच महापूजेला सुद्धा या. तुमच्या कोणाकोणाच्या गावात महापूजा आहे किंवा दत्त जयंती साजरी केली जाते ते सुद्धा कमेंट करून सांगा. चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. चला भेटू नंतर आता दत्त जयंतीचे दुसरे व्हिडिओ घेऊन.